संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। सांडगेवाडी ग्रामपंचायत इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन, तर ग्रामपंचायतीत रिकाम्या खुर्चीवर पत्र ठेवून निषेध। सांडगेवाडी तालुका पलूस येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप करत या कामाची सखोल चौकशी होईपर्यंत काम तातडीने बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी BDO यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांडगेवाडी येथे सुरू असलेले ग्रामपंचायत इमारतीचे काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आणि दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे। या कामात मोठ्या त्रुटी असून शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। विशेष म्हणजे या विषयावर ग्रामपंचायत प्रशासनालाही निवेदन देण्यासाठी मनोज पवार व इतर ग्रामस्थ गेले होते, मात्र त्यावेळी कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी किंवा पदाधिकारी उपलब्ध नव्हते। अखेर प्रशासनाच्या या उदासीन कारभाराचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी सरपंचांच्या मोकळ्या खुर्चीवर आपले निवेदन ठेवून तेथून प्रस्थान केले। ग्रामपंचायतीत निवेदन घेण्यास कोणीही उपलब्ध नसल्याने आम्ही सरपंचांच्या रिक्त खुर्चीवर निवेदन ठेवून आलो आहोत, असंही मनोज पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले। आता या प्रकरणाची गटविकास अधिकारी कशा प्रकारे दखल घेतात आणि निकृष्ट कामाची चौकशी होऊन ते थांबवले जाणार का, याकडे सांडगेवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागलं आहे। या निवेदनावर मनोज पवार, कपिल सूर्यवंशी, रवी थोरात, गोरखनाथ सूर्यवंशी, सुशांत सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, सागर शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नमस्कार, आम्ही सर्वजण सांडगेवाडीतील रहिवासी। आता सांडगेवाडीच्या नवीन इमारतीचे कामकाज चालू झालेलं आहे। हे कामकाज अतिशय निकृष्ट दर्जाचं कामकाज हे आत्ताचे करत आहेत लोक। इथले कॉलम बघा किंवा मुरुम नाही एस्टिमेट प्रमाणे। नंतर जे आपल्या पंचायत समितीचे जे साहेब आहेत त्यांनी काल स्वतः येऊन सांगितले की हे काम तातडीने थांबवा आणि हे काम सगळं परत एकदा नव्याने चालू करा, तर हे काम काही थांबलेलं नाही आणि परत 20 ते 25 वर्ष ह्या कामासाठी काही परत निधी येणार नाही। त्यामुळे काम हे करताना अतिशय चांगल्या रीतीने झालं पाहिजे, तसं ते होत नाही। तरी प्रशासनाने ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष घालून व्यवस्थित काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती। या ठिकाणी सांडगेवाडी ग्रामपंचायतीचे नवीन इमारतीचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे। हे बांधकाम चालू होण्यापूर्वी ज्यावेळेस या बांधकामाची मंजुरी मिळाली त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये बसल्यानंतर जो विषय झाला की ग्रामपंचायतीची इमारती आपण चांगल्या पद्धतीने करायची, परंतु आता तिथं बघितलं की असं लक्षात येते की या ठिकाणी जी जुनी ग्रामपंचायतीची इमारत होती ती पाडली गेली आणि ती पाडली गेलेल्या इमारतीचे जे काय खाली राहिलेलं तुम्ही आता बघू शकता, या विटा वगैरे तुम्हाला दिसत आहेत, या विटा असू देत अथवा इथं पडलेलं जे साहित्य दिसतंय त्या साहित्यामध्ये कुठेही तुम्हाला मुरुम दिसतोय का बघा, तर जुनं इमारतीचं पडलेलं सगळं साहित्य या ठिकाणी भरीसाठी वापरलं गेलंय। त्याचबरोबर या ठिकाणी जो काय बीम ओतला गेला होता हा बीम काल काढून एका दिवसात फोडून पुन्हा दुसरा टाकलेला आहे आणि आज लगेच त्याच्यावर भर केलेली आहे, आज त्याला पाणी देखील मारलेलं दिसलं। अशा पद्धतीचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे।